असं आहे की महाविकास आघाडीचं हा तीन तिघाड आहे. हा तीन तिघाड आहे, पण काम बिघाडा नाही हे लक्षात ठेवा. तीन तिघाडा नक्की आहे. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार, काय करायचं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे. तीन पक्ष एकमेकांशी बोलत आहेत, ती बोलणी संपत नाहीत. प्रत्येकाची इच्छा आहे, त्याच्यामुळे म्हणजे तीन तिघाडा आहे. जसं तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एकाच जागेवरून तीन पक्षात सातत्यानं चर्चा सुरू आहे, शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील. त्याच्यामुळे आता पाहू. पण इच्छुकांची संख्या वाढतीये, इच्छुकांची संख्या वाढत जाते, यादी मोठी होत जाते आणि जसे दिवस वाढत आहेत, जवळ येते अर्ज भरायची वेळ आणखी वाढत जात आहे. तर ज्यामध्ये काय मार्ग काय? बघा, काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहे मला माहीत नाही. त्यांचे रिटायर होतात रजनीताई पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त शरद पवार आहेत, तिथे दुसरं कोण इच्छुक असणार. आमच्या पक्षामध्ये प्रियंका चित्रवर्ती निवृत्त होत आहेत. इतर काही दोन लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे उद्धवजींना भेटून. तर मला वाटतं राजन विचारे आहेत, विनायक राऊतांचं नाव मी ऐकलं. पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. आणि आता शेवटी अर्ज भरण्याची तारीख ही तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार. किंवा आपला मीटिंग होणार आहे का? सध्या आपण कोणत्या युगात आहोत? आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मिटिंगा या झूमवर होत असतात. काय झूमच ना, त्याच्यावर बोलणी सुरू असतात. यंत्रणा फार प्रगत झालेली आहे. प्रत्यक्ष भेटण्याची गरज मला वाटत नाही. काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येकजण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं. शिवसेनेला जास्त वाटतं. याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि किमान आमचे 2 प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. पण राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा हो, झाली आहे. तुम्ही शरद पवारांना भेटला, त्यांच्यासोबत काही सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा सुरू आहे. 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेकात चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. पण पवार साहेब पण असले तर शिवसेनेची भूमिका काय असेल? निर्णय तर होऊ द्या. तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत. 100% इच्छुक आहे. ते इच्छुक आहेत हे खरं आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल. म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलत आहेत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत आहेत. जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल. काँग्रेसला असं वाटतंय, काँग्रेसला त्यांचं राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं आहे. त्यांना 2 खासदारांची गरज आहे. अशा वेळेस महाराष्ट्रातून खासदार जावा एक, कारण म्हटलं असं जातंय की शरद पवार जर त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि भविष्यात त्यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर कदाचित राज्यसभेतलं काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तेव्हा मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार नाही. हे मी खात्रीने सांगेन तुम्हाला. आणि दुसरा मुद्दा जो तुमचा काय आहे, राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद नाही, विरोधी 2 बरोबर खासदारांची गरज आहे. आहे. बघा, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे 2 आहे ते टिकवण्याची चिंता आहे.
काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवायची चिंता आहे आणि आम्हाला म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता आहे आणि ती या एका जागेभोवती गुंतलेली आहे. नाही, पण काँग्रेसकडून जी 2 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत त्यात पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही त्यांची नावं आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पक्षाचा जर प्रतिनिधी गेला तर आमचं हे राज्यसभेतलं विरोधी नाही पण आता पक्षनेते ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला उत्तर नाही देऊ शकणार ना. चर्चा सुरू आहेत आणि निर्णय एकमतानेच होणार. निर्णय तर घ्यावाच लागेल. 3 उमेदवार तर उभे राहू शकत नाहीत, तेवढी कोणाची ताकद नाही. पण या 3 पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे. नाही, पण यामध्ये एक म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 1-on-1 चर्चा होणं अपेक्षित आहे. पण जर उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले तर एक मेसेज असा जाईल, काँग्रेसची भीती आहे का की काँग्रेसला एक मेसेज असा जाईल की उद्धव ठाकरे हे शरद पवारांना नाही. समर्थन करत आहेत? त्याच्यावरती मी आता बोलणार आहे. असं कोणाला भेटल्यामुळे समर्थन होत नाही. फक्त कोणी आता मीही भेटलो, नाही, ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद आजारी आहे. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण उद्धव ठाकरे यासाठी टाळत आहेत की जर त्यांना भेटलं तर कदाचित मेसेज असा जाईल की ते राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा देतात. त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. गणेश नाईकांच्यावर श्रीकांत शिंदेनी टीका केली. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. त्या दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे बरं का, झटापट, ती महाराष्ट्राच्या हिताच्या एवढंच मी सांगतो. रावसाहेब, व्हिडिओ ट्विट नाही, कोणी? रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय 2 मिनिटापूर्वीच की बीएसआर कंपनीचे मालक स्वतः चक्क झोपलेले आहेत विमान चालू मालकाचा मुलगा झोपलेला आहे. जय पवारांनी इंस्टावर टाकला आणि होता. अटक करण्याची मागणी केली. मागणी केली आहे. रोहित पवारांच्या नंतर पहिल्यांदाच जय पवारांनी आता ही मागणी केलेली आहे त्यांच्या. उत्तम. लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे. जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी VSR कंपनीवर आणि DGCAवरती FIR दाखल व्हायला हवी. चलिए, एक महत्वाचा प्रश्न आहे की सध्या जग हे 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण जो संघर्ष सुरू आहे, भारतातल्या विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? कारण पंतप्रधान हे इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठीशी असलं तर स्पष्ट दिसतंय. फोन झालेला आहे हा. मोदींचा. विरोधी पक्षाला काय वाटतं की या क्षणी भारतानं काय स्टँड घ्यावं? या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. ते लोकांतून निवडून आलेल्या एका राष्ट्राभिमुख सरकारचे सुप्रीम लीडर आहेत. युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायल, इराण हा भारताचा सगळ्यात जुना परंपरागत मित्र आहे. भारताच्या अत्यंत संकट काळामध्ये इराणनं भारताला मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे. लक्षात घ्या, इराण हा देश असा आहे ज्यांनी भारताला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे याआधी. अशा वेळेला भारताचं हे कर्तव्य आहे, भारत सरकारचं, की त्या देशाचा सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडर ज्याला म्हणतात ते, त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय काय? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरताय का काय की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? तुम्ही भारताच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे. रावसाहेब, ट्रम्प जे अनेकदा आपली भूमिका व्यक्त करतात
त्यांना नोबेल पारितोषिक हवं होतं, कारण त्यांचा असा दावा आहे की त्यांनी जागतिक स्तरावरची अनेक युद्ध थांबवली. मग आता इराणमध्ये युद्ध थांबवलं की त्यांनी हत्या केल्या? त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांच्या देशानं, त्यांच्या आदेशानं जो हल्ला झालेला आहे, तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला केला जातो बॉम्बचा, आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात. याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हे मुकबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवरती हल्ला होतो आणि 100पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते इस्रायलकडून. अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन तिकडे मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यामध्ये लटकवून भारतामध्ये येतात आणि गप्प बसतात. ह्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. नहीं, पर रावसाहेब, ट्रम्प किसका? भारत का स्टैंड क्या? भारत का स्टैंड क्या होना चाहिए? अगर प्रेसिडेंट ट्रंप भारत और पाकिस्तान का युद्ध रुकवा सकते हैं तो मोदी इतने बड़े नेता, विश्वगुरु है, वो ईरान और इजराइल का युद्ध रुकवाना चाहिए. मोदी जी ने, इतने बड़े नेता है मोदी जी, विश्वगुरु है, वर्ल्ड लीडर है. ऐसा नेता अब तक ना पैदा हुआ ना पैदा होगा इतिहास में. तो मोदी जी ने आगे आकर अपने दोस्तों को कहना चाहिए, भाई अब बहुत हो गया, युद्ध रुकवाइए. तो शौक भी नहीं किया इस बार में. ये बहुत ही गंभीर बात है. ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनाई एक ऐसी शख्सियत थी जिसको पूरा विश्व मानता था, इजराइल छोड़कर. भारत का सच्चा मित्र रहा खामेनाई साहब. परंपरागत मित्रता रही हमारी. भारत के संकट के घड़ी में हमेशा खामेनेई साहब ने हमें समर्थन दिया, हमें मदद की है. चाहे भारत पाक युद्ध हो, चाहे कश्मीर का मुद्दा हो, हमेशा ईरान भारत के साथ खड़ा रहा. और खामेनेई साहब जवाहरलाल नेहरू के बहुत बड़े भक्त भी रहे हैं. क्या उसका गुस्सा है क्या मोदी जी को? पण त्यांच्या हत्येनंतर श्रीनगरमध्ये जी निदर्शनं झाली ती तो- बांगलादेशच्या वेळेला का झाली नाही? अशी तो माझ्या विचारात तो मैं ये कहूँगा कि ऐसे नेता की जब हत्या होती है तो भारत की तरफ से शोक प्रदर्शन करना चाहिए, दुख प्रकट करना चाहिए. हिंदुस्तान के राष्ट्रपति ने और भारत के प्रधानमंत्री ने करना चाहिए. आप किससे डर रहे हो? आप इजराइल से डर रहे हो या आप प्रेसिडेंट ट्रंप से डर रहे हो? शोक प्रकट करने में आपको क्या डर लगता है? इतना बड़ा नेता, इसकी हत्या हो गई है. नेल्सन मंडेला जिसको मानता था, नेल्सन मंडेला जब ईरान में गए थे तब नेल्सन मंडेला ने कहा था कि खोमेनी साहब मेरे नेता है. तो नेल्सन मंडेला का टेररिस्ट बन गए. क्या समझते हैं लोग अपने आप? नाही, पण त्यात आता सगळ्या जगाला या युद्धाचे परिणाम भोगावे लागले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, सोने चांदी या दरांमध्ये वाढ झालेली आहे, आणि आता हे जे संकट आहे ते आणखी गडद होईल असं म्हटलं जाते. नक्कीच होईल गडद. इस्रायल आणि अमेरिका सोडून संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागणार, आणि खास करून हिंदुस्थानला. मोदींच्या गळ्यात झटकलेल्या मेडलमुळे देशातली महागाई कमी होणार नाही. थँक्यू. फक्त कोणी, आता मीही भेटलो, नाही, ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आजारी आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण उद्धव ठाकरे यासाठी टाळतायत की जर त्यांना भेटलं तर कदाचित मेसेज असा जाईल की ते राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा देतात. त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. गणेश नाईकांच्यावर श्रीकांत शिंदेनी टीका केली. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. त्या दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे, बरं का, झटापट, ती महाराष्ट्राच्या हिताच्या, एवढंच मी सांगतो. रावसाहेब, रोहित रावसाहेब, पवारांनी एक- आता एक व्हिडिओ ट्विट अरे, केलाय. कोणी? रोहित पवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय 2 मिनिटापूर्वीच की बीएसआर कंपनीचे मालक स्वतः चक्क झोपलेले आहेत, विमान चालवतात. मालकाचा मुलगा झोपलेला आहे. जय पवारांनी जय पवारांनी रस्त्यावर टाकला होता. अटक करण्याची मागणी केली. हा, मागणी केली आहे. रोहित पवारांच्या नंतर पहिल्यांदाच जय पवारांनी आता ही मागणी केलेली आहे त्यांच्या. उत्तम. लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत, आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे.
जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी VSR कंपनीवर आणि DGCA वरती FIR दाखल व्हायला हवी. चलिए राव हिंदी साहेब, में एक कुछ- एक महत्वाचा प्रश्न आहे की सध्या जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण जो संघर्ष सुरू आहे, भारतातल्या विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? कारण पंतप्रधान हे इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठीशी असल्या तर स्पष्ट दिसतंय. फोन झालेला आहे हा. मोदींचा. विरोधी पक्षाला काय वाटतं की या क्षणी भारतानं काय स्टँड घ्यावं? या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. ते लोकांतून निवडून आलेल्या एका राष्ट्राभिमुख सरकारचे सुप्रीम लीडर आहे. युद्धामध्ये ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली, अमेरिका आणि इस्रायल, इराण हा भारताचा सगळ्यात जुना परंपरागत मित्र आहे. भारताच्या अत्यंत संकट काळामध्ये इराणनं भारताला मदत केलेली आहे. काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे. लक्षात घ्या, इराण हा देश असा आहे ज्यांनी भारताला सगळ्यात स्वस्त तेल दिलेलं आहे. या अशा वेळेला भारताचं हे कर्तव्य आहे, भारत सरकारचं, की त्या देशाचा सर्वोच्च नेता, सुप्रीम लीडर ज्याला म्हणतात ते, त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय काय? ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरताय का काय की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? तुम्ही भारताच्या मित्रांच्या मृत्यूत त्यांच्या शोकात सहभागी होत नसाल तर मला असं वाटतं ही चिंतेची गोष्ट आहे. पण रावसाहेब, ट्रम्प जे अनेकदा आपली भूमिका व्यक्त करतात, त्यांना नोबेल पारितोषिक हवं होतं, कारण त्यांचा असा दावा आहे की त्यांनी जागतिक स्तरावरची अनेक युद्ध थांबवली. मग आता इराणमध्ये युद्ध थांबवलं की त्यांनी हत्या केल्या? त्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांच्या देशानं, त्यांच्या आदेशानं जो हल्ला झालेला आहे, तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? सैतानी कृत्य आहे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला केला जातो बॉम्बचा आणि 100वर कोवळ्या मुली तिथे ठार केल्या जातात. याचा निषेध जगानं केला पाहिजे, याचा निषेध मोदींनी केला पाहिजे, याचा निषेध देशाच्या हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी केला पाहिजे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हे मुखबधीर होऊन का बसलेले आहेत? शाळेवरती हल्ला होतो आणि 100पेक्षा जास्त कोवळ्या मुलींची हत्या केली जाते इस्रायलकडून. अशा सैतानी वृत्तीच्या राज्यकर्त्याला मोदी जाऊन तिकडे मिठी मारतात आणि त्यांचं पदक गळ्यामध्ये लटकवून भारतामध्ये येतात आणि गप्प बसतात. ह्याच्या मागे काहीतरी रहस्य आहे. नाही, पण रावसाहेब, ट्रम्प आणि किसका? भारत का स्टैंड क्या होना चाहिए? अगर प्रेसिडेंट ट्रम्प भारत और पाकिस्तान का युद्ध रुकवा सकते हैं तो मोदी इतने बड़े नेता, विश्वगुरु है, वो ईरान और इजराइल का युद्ध रुकवाना चाहिए. मोदी जी ने, इतने बड़े नेता है मोदी जी, विश्वगुरु है, वर्ल्ड लीडर है. ऐसा नेता अब तक ना पैदा हुआ ना पैदा होगा इतिहास में. तो मोदी जी ने आगे आकर अपने दोस्तों को कहना चाहिए, भाई अब बहुत हो गया, युद्ध रुकवाइए. तो शौक भी नहीं किया इस बार में. ये बहुत ही गंभीर बात है. ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामेनाई एक ऐसी शख्सियत थी जिसको पूरा विश्व मानता था, इजराइल छोड़कर. भारत का सच्चा मित्र रहा खामेनाई साहब. परंपरागत मित्रता रही हमारी. भारत के संकट के घड़ी में हमेशा खामेनाई साहब ने हमें समर्थन दिया, हमें मदद की. चाहे भारत पाक युद्ध हो, चाहे कश्मीर का मुद्दा हो, हमेशा ईरान भारत के साथ खड़ा रहा. और खमेनेई साहब जवाहरलाल नेहरू के बहुत बड़े भक्त भी रहे हैं. क्या उसका गुस्सा है क्या मोदी जी को? पण त्यांच्या हत्येनंतर श्रीनगरमध्ये जी निदर्शनं झाली ती तो- बांगलादेशच्या वेळेला का झाली नाही? अशी माझ्या विचारणा आहे. तो मैं ये कहूंगा कि ऐसे नेता की जब हत्या होती है
तो भारत की तरफ से शोक प्रदर्शन करना चाहिए, दुख प्रकट करना चाहिए। हिंदुस्तान के राष्ट्रपति ने और भारत के प्रधानमंत्री ने करना चाहिए। आप किससे डर रहे हो? आप इजरायल से डर रहे हो या आप प्रेसिडेंट ट्रंप से डर रहे हो? शोक प्रकट करने में आपको क्या डर लगता है? इतना बड़ा नेता, इसकी हत्या हो गई है। नेल्सन मंडेला जिसको मानता था, नेल्सन मंडेला जब ईरान में गए थे तब नेल्सन मंडेला ने कहा था कि खोमेनी साहब मेरे नेता है, तो नेल्सन मंडेला का टेररिस्ट बन गए। क्या समझते लोग अपने आप को? पण त्यात आता सगळ्या जगाला या युद्धाचे परिणाम भोगावे लागले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत, सोने चांदी या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि आता हे जे संकट आहे ते आणखी गडद होईल असं म्हटलं जातं. नक्कीच होईल गडद. इस्रायल आणि अमेरिका सोडून संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागणार आणि खास करून हिंदुस्थानला. मोदींच्या गळ्यात लटकलेल्या मेडलमुळे देशातली महागाई कमी होणार नाही. थँक्यू.